नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही ऋषिकेशला सांगत असते की ऐश्वर्या बदलेन की नाही हे मला माहिती नाही, परंतु ती बदलावी म्हणून मी वाटेल ते प्रयत्न करतच राहील. शेवटी ती ऐश्वर्या सारंग रणदिवे आहे. मला खात्री आहे की ती एक ना एक दिवस आपल्या घराला समजून घेईन आणि आपल्या घराची नक्की बनेल. त्यानंतर इकडे सारंग हा ऐश्वर्याला चॉकलेट आपल्या हाताने तोंडामध्ये घालत म्हणतो की घ्या ना. तर ऐश्वर्या लगेच सारंगच्या हातातील चॉकलेट घेते आणि आपल्याच हाताने खाते आणि सारंगला म्हणते नेमकं आपण सर्वजण एकत्र जमून काय करणार आहोत. तेव्हा सारंग म्हणतो की खेळ खेळणार. तर ऐश्वर्या म्हणते की हो का. ऐश्वर्या विचारते की कसला खेळ. तर सारंग म्हणतो की कधी हा की तू आणि आमच्या शर्वरी ताईला दमशिरा आवडतो. ऐश्वर्या म्हणते की दमशिरा. तर सारंग म्हणतो की हो, तुम्हाला माहिती नाही का ते ऍक्शन करून सर्व काही पिक्चर सांगायचा. ऐश्वर्या म्हणते की हो, दमशिरेक असे म्हणा ना, माझा सुद्धा तो गेम फेवरेट आहे. तर सारंग म्हणतो की काय बोलता, मला सुद्धा खूप आवडतो. तेव्हा सारंग परत म्हणतो की मला पत्ते खेळायला आवडते आणि सर्वजण घरातील असले तर मला क्रिकेट खेळण्यासाठी तर खूपच मजा येते आणि बॅडमिंटन, कबड्डी सर्व काही खेळ आवडतात. ऐश्वर्या फक्त वाव वाव मुद्दाम करत असते. सारंग विचारतो की तुम्हाला अजून काय आवडते. ऐश्वर्या मुद्दाम लाडाने म्हणते की तुम्हाला काय आवडते हो. तेव्हा सारंग म्हणतो की हो आणि लाजत म्हणतो की मला बॅडमिंटन मला तर खूपच आवडतो. मी आणि दादाची टीम आहे, आम्ही खूपच भारी खेळतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अच्छा. मग सारंगच्या हातात टाळी देत म्हणते की यावेळेस आता आपण खेळूयात. तेव्हा सारंग आपल्या हाताकडे बघून म्हणतो की हो चालेल ना. आणि तेवढ्यात मंगला ताई येतात आणि दादा वहिनी म्हणजे ऐश्वर्याला आणि सारंगला म्हणते की तुम्हाला खाली बोलावलेत, लवकर चला. ऐश्वर्या मंगला ताईंना म्हणते की आम्ही आलोच, तू जा पुढे. तर ऐश्वर्या सारंगच्या अगदी जवळ येत होते. तर सारंग तर बेडवरच बसतो आणि काय चालले, नेमकं काय करायचे. तर ऐश्वर्या मुद्दाम सारंगच्या केसाला हात लावत झटकत म्हणते की अहो हे काय करून ठेवले, किती छान राहायला पाहिजे, खरंच किती क्यूट दिसता तुम्ही आणि जा लगेच तयार व्हा. तर सारंग म्हणतो की ऐका ना प्लीज, खरंच तुम्ही किती काळजी घेता हो माझी. ऐश्वर्या म्हणते की नको घेऊ का. सारंग म्हणतो की मला नक्की आवडेल. तेव्हा ऐश्वर्या मनात खुश होऊन म्हणते की माझ्या मनातील पिक्चर कोणीच ओळखू शकत नाही आणि सारंगला म्हणते की चला दमशिरा आणि सारंगच्या हाताला धरून ती बाहेर घेऊन जाते. तेव्हा बाहेर सर्व ऋषिकेश आणि जानकीने तयारी करून ठेवलेली असते. जानकीने सर्व खाण्याचे पदार्थ रेडीच ठेवलेले असतात. सर्वजण बाहेर येतात आणि तेवढ्यात शर्वरी आणि विक्रांत सुद्धा येतात. त्यांना बघून ओवीला तर खूपच आनंद होतो. तेव्हा नाना खुश होऊन पुढे येतात आणि विक्रांतला मिठी मारून म्हणतात की स्वागत विक्रांतराव तुमचे. तर शर्वरी लगेच रागाने म्हणते की नाना मी सुद्धा आहे त्यांच्या सोबत. नाना म्हणतात की अगं शरू ते उपयोगाचे नाही, ढोकळा तुझी वाट बघतोय. तर ढोकळा बघून शर्वरीला तर खूपच आनंद होतो. तेव्हा शर्वरी म्हणते की हो तुम्ही जा सर्वजण विक्रांतचे लाड करण्यासाठी, माझे लाड तसेही कोणी करत नाही आणि ढोकळा हातात घेते. तर सुमित्रा ही मस्त हेड घालून म्हणते की कसे अगं तुझा ढोकळा तुझी वाट बघतोय, आम्ही सर्वजण आहोत ना. म्हणून सर्वजण आपल्या डोक्यामध्ये हेड घालून येतात आणि खूपच खुश होतात. सुमित्रा शर्वरीला विचारते की आवडला ना तुला ढोकळा. तर शर्वरी ही ऐश्वर्या समोर जानकीला ढोकळा भरवते. तर ऐश्वर्या रागाने हे सर्व बघत असते आणि सर्वजण खेळायला जमतात, एकत्र येतात. तर गुलाबराव अनाउन्स करून सांगतात की आज आहे मौजे रविवार आणि सर्वजण खेळायला जमलेत रणदिवे परिवार. तेव्हा नाना आणि सुमित्रा हे खेळण्यासाठी पुढे येतात आणि दोघांचा तो चाललेला मस्त खेळ बघून जानकी आणि ऋषिकेश मात्र खूपच खुश होतात. सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा तो खेळ बघण्यामध्ये खूपच असे एक्सायटेड असतात आणि खुश होऊन हसत असतात. तर जानकी हे सर्व बघते आणि ऋषिकेशला दाखवते आणि ते सर्व बघून ते दोघे सुद्धा खूप खुश होतात आणि खूप खेळल्यानंतर सुमित्रा आणि नाना तर खूपच दमतात आणि खुर्चीवर बसतात. तर जानकी त्यांना मस्त असा ज्यूस देते. तर सुमित्रा म्हणते की जानकी खरंच मस्त वाटले. ऋषिकेश नानांना हळूच विचारतो की नाना का दमलात. तर नाना म्हणतात की अरे बायको पुढे जर नमते घेतले तर चांगले असते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश मी ऐकते का सर्व काही, सर्व लुटुपुटूची लढाई आणि लुटुपुटूची हार म्हणून सर्वांना खूप हसू येते आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. नाना म्हणतात की बघितलेस का आपल्याला काय वाटतं की आपण मोठा तीर मारलात, परंतु बायकांना सर्व माहिती असते. तेव्हा जानकी म्हणते की बघूयात. म्हणून विक्रांत आणि शर्वरी एकमेकांकडे बघतात आणि ऐश्वर्या सारंग. तेव्हा नाना म्हणतात की सारंग बघून घे आणि लक्षात ठेव की काय काय धडे शिकून घ्यावे लागतात.
सारंग म्हणतो की बघितलेस ना नाना, माझ्या पुढे किती मोठा चॉईस आहे ते. दादा आहेत, भाऊजी आहे, प्रत्येकाची प्रथा वेगळी आहे. मग नक्की मी कुणाचा धडा गिरू. तेव्हा जानकी म्हणते की तुम्हाला आता तुमची तऱ्हा शोधायला हवीत आणि ज्याची त्याला ठरवून द्या, हो की नाही ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या मात्र मनात म्हणते की मीच चंको आहे, प्रत्येक बाबतीत शेवट माझ्याशीच असतो. तेव्हा गुलाबदादा नंतर अनाऊन्स करून सांगतात की आता वेळ आहे की आपली लाडकी शर्वरीताई आणि विक्रांत भाऊजी यांची. आणि ते दोघे खेळण्यासाठी एकमेकांकडे बघत येतात. तर दोघे एकमेकांसोबत खेळत असतात आणि खेळता खेळता मध्ये शर्वरी म्हणते की मला नाही खेळायचे. ऋषिकेश म्हणतो की काय शरू. तर शर्वरी म्हणते की दादा तो बघ ना कसा खेळतोय, सर्व काही शॉट अंगावरच मारतो. विक्रांत म्हणतो की अगं शरू गेम आहे. तर जानकी सुद्धा म्हणते की अगं शर्वरी वंश नका चिडू, गेम आहे तो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय ग शरू, असे न जिंकता मैदान कुठे सोडून चालली तू. विक्रांत म्हणतो की चिटिंग आहे. तर शर्वरी म्हणते की चिटिंग वगैरे काही नाही. आणि ऋषिकेशच्या हातामध्ये आणि जानकीच्या हातामध्ये बॅडमिंटन देते आणि सारंगच्या हाताला धरून म्हणते की हे बघ, आम्ही सर्व भावंडे एकच आहोत, त्यामुळे मी खेळले काय, दादा खेळला काही एकच. विक्रांत म्हणता की असे नाही. तर ऋषिकेश म्हणतो की प्रेमात आणि युद्धामध्ये सर्व काही माप असते. नाना म्हणतात की जावई बापू करा सुरुवात. ऐश्वर्या म्हणते की आज हा रेडीचा डाव चालू आहे, तुमची ही कल्पना नक्की माझ्या कामी येईल. म्हणून ऋषिकेश खेळायला सुरुवात करतो आणि विक्रांत सुद्धा. सर्वजण खूप छान टाळ्या वाजवत एकमेकांना चेरअप करत असतात. तेव्हा ऋषिकेश जिंकला जातो. तर शर्वर लगेच आनंदाने उड्या मारत म्हणते की मी जिंकले. तर विक्रांत म्हणतो की अगं तू कुठे जिंकली, दादा जिंकलेस. आणि शर्वरी म्हणते की कुणाला वाटते की मी कायमच भांडत असते. तर ऋषिकेश म्हणतो की चला आता, नंतर कुणाची वेळ आहे, चला आता. तेव्हा गुलाबदादा अनाऊन्स करून सांगतो की आता लाडोबाची जोडी म्हणजे आपले सारंग दादा आणि ओवीताई. सर्वजण ओवीच्या नावाने टाळ्या वाजवतात. तर ऐश्वर्या ही सारंगच्या हातामध्ये हात देत म्हणते की बेस्ट ऑफ लक. ओवी आणि सारंग मैदानावर येतात आणि बॅडमिंटनच्या जाळीमधून एकमेकांना म्हणतात की मी जिंकणार. ओवी म्हणते की मी जिंकणार, सारंग म्हणतो की मी जिंकणार आणि खेळायला सुरुवात करतात. तर सर्वजण वाजवत असतात. तर लगेच खेळ संपल्यानंतर ऋषिकेश हा ओवीला उचलून घेतो आणि सर्वजण ओवीचे कौतुक करतात. त्यानंतर गुलाबदादा सांगतात की आता कोण येणार, थोरले दादा की धाकले दादा. तर ऐश्वर्या पुढे येते आणि वेट असे बोलून आम्ही डबल खेळतो, सारंग दादा, ऋषिकेश आणि जानकी वहिनी आणि मी, चालेल का. जानकी म्हणते की बेस्टच आयडिया आहे, आपण जोडीने खेळूयात. मी आणि ऐश्वर्या एका टीम मध्ये, सारंग आणि ऋषिकेश एका टीम मध्ये. जानकी ऐश्वर्या जवळ येते आणि चल ग ऐश्वर्या, आज आपण दाखवून देऊयात की या दोन्ही पुरुषांना बायका त्यांना कसे हरवतात. दोघी कमरेला पदर खवखवतात. तर ऋषिकेश म्हणतो की असं आम्ही सुद्धा काही कमी नाहीत काय रे सारंग. तेव्हा सारंग बब करतो आणि हो चालेल दादा. तेव्हा नाना त्यांना मैदानात जायला सांगतात. त्यांचा चौकांचा सामना सुरू होतो आणि मस्त असा सामना रंगल्यानंतर ऐश्वर्या मनात म्हणत असते की आता मी जानकीला दाखवून देते दुसरा डाव ही ऐश्वर्या कसा जिंकते ते. तेव्हा जानकी मात्र ऐश्वर्याकडे बघत म्हणते की मस्त खेळते ही, परंतु असे खेळताना डबल डावमेट नसे करायचे. अगोदरच्या राऊंड मध्ये माझ्यामुळे ती हरली असे तिला वाटते. तेव्हा अनाऊन्स करून गुलाबदादा सांगतात की सेकंड राऊंडला आता सुरुवात होते आणि परत त्यांचा सामना सुरू झाल्यानंतर खेळू लागतात आणि परत गुलाबदादा दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतात आणि ऐश्वर्या मात्र मुद्दाम जानकीच्या पायात पाय घालून आपल्याला पाडवून घेते आणि जोरात आई ग असे ओरडू लागते. तेव्हा सर्वजण ऐश्वर्याकडे धाव घेतात. सर्वजण ऐश्वर्याला घेऊन आतमध्ये येतात आणि डॉक्टर चेक करण्यासाठी आलेले असतात. तर ऐश्वर्या सारंगच्या हाताला धरते आणि जोरात आई ग असे ओरडून खूप दुखते असे किंचाळू लागते. सारंग म्हणतो की डॉक्टर नक्की काय झाले ते बघा, खूप दुखते हो आणि मला सहन होत नाही. सारंगचे प्रेम बघून जानकी आणि ऋषिकेशला हसू येते. तर डॉक्टर म्हणतात की आओ लागले त्यांना आणि दुखते तुम्हाला. सर्वांना गालातल्या गालात खूप हसू येते. सारंग म्हणतो की तसे नाही पण खूप दुखते म्हणून लाजतो. तर नाना म्हणतात की आओ असेच असते नवरा बायकोचे. तेव्हा ऐश्वर्या मात्र मनात म्हणते की माय फूट माझा जीव. डॉक्टर सारंगला म्हणतात की तुम्ही अजिबात घाबरू नका, त्यांचा पाय नक्की बरा होईल, काही सिरियस नाही. तर सारंग म्हणतो की हो सिरियस नाही, परंतु तेवढे दुखणे बंद करण्यासाठी नक्की काहीतरी करा. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो बर्फाने त्याला शेकवा आणि त्यासाठी मी एक क्रीम लिहून देते, ती त्यांच्या पायाला रोज लावा. आणि नाना म्हणतात की चला आता त्यांना जरा आराम करून द्यात आणि डॉक्टर सुद्धा बाहेर जातात. तेव्हा शर्वरी म्हणते की काय ग ऐश्वर्या, आपली मॅच सुद्धा राहिली पण नेक्स्ट टाइम नक्की, पण आता आराम कर. तर ऐश्वर्या म्हणते की हो नक्की. तेव्हा जानकी ही सुमित्राला म्हणते की आई मी जरा बर्फ घेऊन येते. तेव्हा जानकी ही ऐश्वर्याच्या पायाला मलम आणि बर्फाने शेकून देत असते. तर सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या तू काही काळजी नको, जानकी सर्वांची काळजी घेत असते आणि तुला सुद्धा ती अगदी हलक्या हाताने मलम लावून देईल. तेव्हा ऐश्वर्या
ऐश्वर्या म्हणते, मनात म्हणते की जानकी जानकी. हे ऐकून कान तर फुटले माझे. आणि तेवढ्यात सारंग हा ऐश्वर्याला लावण्यासाठी मलम घेऊन येतो. तर जानकी ते सारंगचे प्रेम बघून मनात खूप खुश होते आणि खरंच सारंगचे किती प्रेम आहे ऐश्वर्यावर. तर सारंग हा जो मलम आणलेला असतो तो आपल्या हाताने ऐश्वर्याला लावू का असे विचारतो. तर ऐश्वर्या हो असे म्हणायला लागते. तर तेवढ्यात नाना हे सारंगला आवाज देतात. तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही काळजी करू नका, मी लावून देईन मलम. तेव्हा सारंग बाहेर जातो. सर्वजण बाहेर जातात तर जानकी ऐश्वर्याच्या पायाला मलम लावत असते. तर ऐश्वर्या मुद्दाम चुचू असे करून आणि जानकीला म्हणते की परिस्थिती बदलायला वेळ नाही लागत ना जानकी वहिनी. काल हाच हात तुम्ही माझ्यावर उगारण्याच्या बेतात होता आणि आज ह्याच हाताने तुम्ही माझा पाय धरला. जानकी मात्र ऐश्वर्याकडे बघत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये शर्वरी म्हणते की आई मला तुझा तो हार दे ना. तर सुमित्रा म्हणते की अगं हार तो मी जानकीकडे दिला होता. तर शर्वरी जानकीला तो हार मागते. तेव्हा जानकी म्हणते की पण तो पॉलिशसाठी मी आपल्या ज्वेलरकडे दिलेला आहे, तो हार त्या 2 आठवड्यानंतर आणून देणार. आणि ऐश्वर्या हे सर्व चोरून ऐकते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तो हार आपल्या खूप कामाचा आहे, नक्की काहीतरी जुगाड करावाच लागेल. आणि मुद्दाम चिखलामध्ये पाय घेऊन ऐश्वर्या ही मारते आणि परत पाय दुखण्याचे नाटक करते. तर शर्वरी ही ऐश्वर्या जवळ येते आणि वहिनी खूप पाय दुखतो का असे ऐश्वर्याला विचारते. तर ऐश्वर्या म्हणते की हो ना गं, तुम्ही एक काम करता का, जानकी वहिनीच्या कपाटामधून मला मलम आणून देतात का. तर शर्वरी ही जानकीच्या कपाटात येते. तर ऐश्वर्याने तो हार तेथे आणून ठेवलेला असतो. तेव्हा शर्वरी तो बघते आणि सर्वांसमोर तो हार घेऊन येते आणि जानकीला विचारते की वहिनी हा सर्व काय प्रकार आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं झाले काय. तर लगेच शर्वरी तो हार दाखवते आणि जानकीच्या कपाटात होता असे सांगते. ऐश्वर्या मात्र चोरून हे सर्व बघून खूप खुश होत असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.